रत्नागिरी शहरात गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले। गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी रत्नागिरीत भरारी पथक स्थापन करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या एलपीजी गॅस वितरणावरती निर्बंध आहे। देशांमध्ये रक्तरंजित युद्धामुळे कुठेतरी परिणाम हा भारतामध्ये होताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर रत्नागिरीमध्ये जे एलपीजी सिलेंडर आहेत त्यांचा कुठेतरी तुटवडा भासत असताना आता जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांची अशी समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि ही समिती धडककार या ठिकाणी एजन्सीला भेट देताना आपल्याला दिसून येत आहे। रत्नागिरीमधील सध्या परिस्थिती पाहिली तर घरगुती गॅस सिलेंडर देखील कुठेतरी कमी प्रमाणात मिळतो आणि या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथले तहसीलदार राजाराम म्हात्रे सर आहेत। सर, काय सांगाल? सकाळपासून तुम्ही प्रत्येक एजन्सीला भेट द्या, एकत्रित कशी नियमितता सध्या दिसून येते? संपूर्ण तालुक्यामध्ये माझ्या सहकारी आहेत, ह्या दोघीजणी त्यांनी कालपासून सुरुवात केलेली आहे। त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी असतात। मी आज 2 एजन्सींना भेट दिलेली आहे। संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या घरगुती गॅसची कमतरता कुठेच मला दिसून आली नाही। कमर्शियल गॅसेस जे सिलेंडर आहेत ते मात्र दिसून आलेले नाही, ती कमतरता आहे। मात्र तसे वरून आदेशसुद्धा आले आहेत केंद्र सरकारचे, त्याच्यामुळं तो तुटवडा आहे, परंतु घरगुती सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही। आपल्या तालुक्यामध्ये एकूण जवळपास 1,75,000पर्यंत ग्राहक आहेत घरगुती गॅस सिलेंडरचे, तर त्यांना पुरेसा पुरवठा होईल इतका स्टॉक दिसून आलेला आहे। ज्या अत्यावश्यक सेवा सुविधा आहेत त्यांच्याबद्दल कशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत? हां, सर्व एजन्सींना आम्ही कळवलेलं आहे किंवा मी जिथं भेट देतोय, माझ्या सहकारी भेट देतात त्यासुद्धा सांगत आहेत बफर स्टॉकमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी जो काय स्टॉक लागणार आहे तो ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी जी समिती आहे ती प्रत्येक एजन्सीला भेट देताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रत्येक एजन्सीला या ठिकाणी कठोर सूचना दिलेल्या देखील रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितलेले आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।